अरे यांची लायकी आहे परीक्षा द्यायची, तुमची लायकी आहे का परीक्षा घ्यायची? तुमच्याकडे चांगले कीबोर्ड नाहीये, तुमच्याकडे चांगले कम्प्युटर नाहीये, तुमची लायकी आहे का परीक्षा घ्यायची? आज सकाळी इथं कोर्टाची एक्झाम होती, ज्याच्यासाठी राज्यभरातून मुलं आले होते, दुर्गीच्या भागातून. आणि मुलं जेव्हा परीक्षेला बसले तेव्हा त्यांचा कीबोर्ड चालत नव्हता, कोणाची स्क्रीन चालत नव्हती, कोणाचं सर्व्हर चालत नव्हतं. 10 मिनिटाच्या आत मुलं लॉग आउट झाले. त्याच्यामुळं ऐकण्यात येते की अशी घटना घडली की 150 मुलं जर कुठल्या सेंटरला आहे ते 150च्या 150 नापास झालेले आहे. आता मला कोणी सांगत होतं एका सेंटरवर 30 मुलं होते तर 30 पैकी एकच पास झालेला आहे. तर या प्रकारची धांदली गडबड अशा परीक्षेत झालेली आहे. आणि त्याच्यानंतर पण अजून दिवसभर निघून गेलेला आहे, कोर्टाकडून काहीच नाही आलेलं आहे, अकाउंटेबिलिटी कुठूनच नाही आलेली आहे. फक्त आता हे संभाजीनगरमध्ये आंदोलन चालू आहे. आता मी नाशिक मधल्या मुलांसोबत बोललो, नाशिक मधलेही मुलं आंदोलनाला बसले कारण की त्यांच्यासोबतही असं झालेलं आहे. ठाण्यात झालेले, भंडाराला झाले, कल्याणला झालेले, नांदेडला झालेले. तर राज्यभरात हे झालेले आहे. हजारो मुला मुलींचं भविष्य आज जे खूप अपेक्षा घेऊन परीक्षेला आलं होतं ते सगळं पाण्यात गेलेलं आहे. कशामुळं? कारण की हे परीक्षा नीट घेऊ नाही शकत. आज मला सांगण्यात आलं आज की लायकी काढली मुलांची मुलींची की तुम्हाला अक्कल आहे का, तुम्हाला तुमची लायकी आहे का परीक्षा द्यायची? अरे यांची लायकी आहे परीक्षा द्यायची, तुमची लायकी आहे का परीक्षा घ्यायची? कुठले कीबोर्ड आणले पाहिजे काय? तुमच्याकडे चांगले कीबोर्ड नाहीये, तुमच्याकडे चांगले कम्प्युटर नाहीये, तुमची लायकी आहे का परीक्षा घ्यायची? कशावरनं तुम्ही स्टुडंटची लायकी काढतायत? तर हा मार्क्स एकदा यांचा आधीच घात उतरवला पाहिजे. आणि आता मुलांसोबत मीटिंग घेऊन आम्ही काही डिमांड्स पुढे ठेवतोय. त्या पहिली डिमांड त्याच्यातली सगळ्यात मोठी ही आहे की राज्यभरात फक्त संभाजीनगरचा विषय नाहीये, फक्त ह्या सेंटर पुरता विषय नाहीये, हे सगळे राज्यभराची डिमांड आहे. कारण की राज्यभरात हा गोंधळ झालेला आहे. आज री एक्झामिनेशन पेपर टू स्क्रीन आणि ही री एक्झामिनेशन कुठल्याही फालतू सेंटरमध्ये नाही घेण्यात यावी ज्यांच्याकडे चांगले कम्प्युटर सुद्धा नाही. ही एक्झामिनेशन जी आहे ती हायकोर्टानेच घेतली पाहिजे आणि त्यांच्याच इन्स्टिट्यूशन्स मध्ये घेतली पाहिजे. अशी पुढे थर्ड पार्टीमध्ये जिथे साधे तुमचे कम्प्युटरही चांगले चालत नाही तिथे एक्झामिनेशन तुम्ही घेऊ नाही शकत. आणि दुसरं बायोमेट्रिक चेकिंग करा. आज मुलांचं आय कार्ड न चेक करता, बायोमेट्रिक चेक न करता कोणी परीक्षेला बसलेले काय ऑनलाईन परीक्षा घेताय तुम्ही? जर तुम्ही बायोमेट्रिक घेत नाही, मुलांचे आयडी कार्ड चेक नाही करत येतं, याचा अर्थ कमी कॅन्डिडेट्सला बसवण्यात येते. दुसरी डिमांड जी आहे, असे जितके सेंटर्स आहे जिथं कम्प्युटर नीट नाहीये, कीबोर्ड नीट नाहीये, माऊस नीट चालत नाहीये, स्क्रीन नीट चालत नाहीये, ते सगळे सेंटर ब्लॅकलिस्ट करण्यात यावे. इतक्या दुरून मुलं येत आहेत 10-10, 12-12 तासाचा प्रवास करून आणि त्याच्यानंतर तुमचं कीबोर्ड चालत नाही. या मुलांनी जायचं कुठं? आज दिवसभर सकाळपासून हे काही न खाता काही न पिता इथं बसलेले, पाणी सुद्धा पिले नाही, आज वॉशरूमलाही जाऊ नये देते यांना. जायचं कुठे या मुलांनी? तर याची सगळी चेकिंग आधीच केली पाहिजे. जे परीक्षा घेते हायकोर्टच्या अधिकाऱ्यांनी आधी व्हेरीफाय केलं पाहिजे सेंटरमध्ये कम्प्युटर परीक्षे लायकीचे तरी आहे की नाही. मुलांची लायकी काढण्याच्या आधी तुमच्या सेंटरची लायकी बघा तुम्ही.